राम राम मित्रांनो, तर येणारच कॉमेडी शोवरती भरपूर दिवसानंतर एका व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण इथं काय करत आहोत बघू शकता तुम्ही। तर आपण सगळे पक्ष्यांनी चिक्कू खराब करायला लागल्यात, टोचून टोचून पूर्ण खात पण नाहीत आणि खराब करत आहेत। त्यामुळे आम्ही असं कच्चच काढून आता गावाकडे घेऊन चाललेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आपल्या चॅनलवर 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा कंप्लीट होत आलेला आहे। आणि तुम्ही लवकर अजून सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा। आणि आपल्या चॅनलवर प्ले बटन येणार आहे, सिल्वर प्ले बटन आपल्या चॅनलवर येणार आहे मित्रांनो, सगळ्या तुमच्या 1 लाख सबस्क्रायबरांच्या आशीर्वादामुळे। तर अजून कोण कोण सबस्क्राईब केलं नाही सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या। आणि आपल्या झाडाला लावले चिक्कू कसलं खतरनाक बघा। तो आता एवढंच तोडली मी आणि व्लॉग करून तुम्हाला दाखवा लागलोय। आणि अजून भरपूर तोडायची आहे, ते बघा झाडात वरती किती आहे तो बघा, नुसतं चिक्कू बघा चिक्कू। तर आता सगळं चिक्कू तोडणार आणि परत आपण गावाकडे जाणार आहे चिक्कू घेऊन कर्नाटकात। तर आमच्या पड्यामध्ये हे बघा, हे 1 चिक्कू, ह्यो 2 चिक्कू, ह्याला तर ढीगभर चिक्कू लागले, अजून ह्या झाडाला पिकायला नाही चालू झालेले। आणि हे 3 नंबरचं चिक्कूचं झाड, ह्याला तर लई मोठमोठी लागतात। तर हे जो पक्ष्यांनी खाऊन सगळं संपवल्यात। आणि आपण बघा चिक्कू तोडून पिकत घालत नाही, आज गावाकडे चाललोय म्हणून तोडून ठेवालोय, नाहीतर आम्ही झाड हलवून पिकलेलं चिक्कू खातोय, बाकीचं पक्ष्यांना देतोय। आम्ही कुठे विकायचं भानगडीत पडत नाही, कारण की पक्ष्यांनी खाल्लेलं कुठं तर आपल्याला भेटतं त्याचं। त्यामुळं आम्ही पक्ष्यांना, आणि इथं पड्यात आपल्या भरपूर पोरं येतात गावातली आपल्या भावबंधाची वगैरे, आणि ते सुद्धा हलवून खातात। किंवा मोठी लोकं आली तर आपल्या पड्यात त्यांनी सुद्धा झाड हलवून गावलेलं 1 चिक्कू खातात। त्यामुळे आम्ही काढून पिकत घालतच नाही कधीच। तर मित्रांनो, आपला परडा तुम्हाला कसा वाटतो एकदा नक्की सांगा। आणि आपलं खापरीचं घर, लाल खापरीचं, आणि परत ह्यो निसर्ग कसा वाटतोय आपल्या पड्यातला, आणि आजचा हा व्लॉग कसा वाटला। आणि 1 लाख सबस्क्रायबर आपल्या चॅनलवर होणार आहेत, लवकर सबस्क्राईब करा। आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका मित्रांनो। आणि आवडला असेल तर जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि महाराष्ट्रभर आपल्याला सुद्धा नाव करायचं आहे, हे तुमच्या लक्षात असू दे। भेटूया अशाच एखाद्या नवीन व्लॉगमध्ये। राम राम।